तुम्हाला फुले, शाहू आंबेडकर, बुद्ध यांच्या विचाराची प्रेरणा नेमकी कशी व कधी मिळाली? मी वसतिगृहात राहून शिकले. हा. त्याच्यामुळे वसतिगृहामध्ये प्रत्येक महामानवांच्या जयंत्याचे बरोबर. कार्यक्रम आम्ही आमच्या स्तरावर हा. साजरे करत हा. होतो. शाळेतल्या आणि कॉलेजच्या विद्यार्थिनी मुली त्या ठिकाणी भाषण वगैरे द्यायच्या. हा. त्याच्यामध्ये डीएड आणि बीएड करणाऱ्या ज्या मुली होत्या हा. त्या इतरांपेक्षा भाषण देण्यात, लिखाण करण्यात ह्या थोड्या सरस होत्या. अच्छा. मग तेव्हा असं चांगल्या लोकांना ऐकण्याची एक आवड झाली. हा. आपल्या यवतमाळमध्ये स्मृती पर्व, समता पर्व आणि अनेक अशी व्याख्यानं वगैरे सातत्यानं वैचारिक होत. चळवळ ही जिवंत आहे, ती हा. होत होती, आताही आहे. आता येऊ. मग ते ऐकायला जाण्याचा जो इंटरेस्ट होता, मुलींसोबत जायचं, मोठ्या ताईंसोबत, हा. ते पुन्हा पुन्हा ऐकणं वाढत गेलं. हा. पण दाते महाविद्यालयामध्ये व्यक्तिमत्वाला आकार आला. हा. कारण वाचनाची आवड होती. निर्माण झाली. वृत्तपत्रामध्ये संपादकीय लेख असेल, अग्रलेख असेल किंवा अजून काही वेगळं असेल, त्याच्यातल्या वेगवेगळ्या पुरवण्या ज्या शनिवार रविवारला येतात, त्याच्यामुळे वाचनाची जी आवड होती ती खूप दिवसांदिवस वाढत होती. आणि यवतमाळला शिवाजी महाराजांची जयंती ही मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. तेव्हा त्यांची वैचारिक शिवजन्मोत्सवामध्ये वक्तृत्व स्पर्धा असायची, शिववक्तृत्व स्पर्धा. मग सांगायचे तर शिवाजी महाराज कोणते सांगायचे असं त्या आयोजकांना एकदा प्रश्न केला मी, की तुम्ही महाविद्यालयामध्ये येऊन आम्हाला सांगताय की पार्टिसिपेट करा, मग कोणते सांगायचे, काय वाचायचं? मग त्यांनी काही पुस्तकांची नावं सांगितली. त्यात माम देशमुख सरांचं पुस्तक होतं, तो शिवाजींचा मराठा गेला कुठे, आणि श्रीमंत कोकाटे सरांचं पुस्तक विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज. तर 2 पुस्तकं वाचल्यानंतर मला माझी आयडिओलॉजी कळली की आपण कुठल्या रस्त्याने गेलो पाहिजे. मार्ग दिसला. हा.